सागर यार, मला एक गोष्ट अजूनही कळत नाही. तू जर एसीपींना ओळखत होतास तर मला लांबनच घेऊन सटकायचं ना. त्यांच्या समोर जाण्याची काय गरज होती यार? तुझ्या मूर्ख आहे मुद्दाम त्यांच्या समोर जायला. जीवा, हा, तुझं काय काम आहे इकडे? आवरून घेतो ना सगळं. नंतर कर. नाही, तुम्ही बोलत बसा ना, मी माझं आवरून घेतो. पाहिजे असल्यास कान बंद करून घेतो माझे. तुला सांगितलं नंतर आवर. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. स्वतःची अक्कल चालवू नको. जाय इकडनं. तू शांत हो सागर आधी. पण काय करायचं ते बघू नंतर. आपल्या हातात काही नाही रे आता. तू काहीच बोलणार नाहीयेस का? एका सांगितलेल्या दिवशी मी नाही येऊ शकलो काही कौटुंबिक प्रॉब्लेम्समुळे. म्हणून तू मुळात प्रश्न हाच आहे ना पद्माकर. म्हणजे तू अजूनही शालिनी आणि सागरलाच तुझं कुटुंब समजतोस. वैजू, मी खोटं बोलतेय का पद्माकर? तू आता जे काही म्हणालीस मी तसा विचार कधीच नाही केला. हो ना, कारण आतापर्यंत विचार करण्याची कधी गरजच भासली नव्हती. तेव्हा मुलं लहान होती. काही वेळा नाईलाजाने म्हणा किंवा स्वेच्छेने म्हणा, आपण आपल्या नाव नसलेल्या नात्याला जपत आलो. मी सुद्धा जपत आलो ना. मी नाही म्हटलेलंच नाही, पण आता एवढ्यावर भागणार नाही. पद्माकर जेव्हा विदूला मला विचारते की तिच्या इतर मित्रमैत्रिणींप्रमाणे तिचे डॅडी तिच्यासोबत का राहत नाही, तेव्हा मी तिला काय उत्तर देऊ? तिला सांगायचं ना की तिचे डॅडी बिझी असतात, त्यांना. हीच कारण मी तिला आजवर सांगत आले पद्माकर. पण आता सत्य परिस्थिती आपल्याला तिच्यापासून फार काळ लपवून नाही ठेवता येणार. डॅडी, अरे मी तुमच्याशी कट्टी घेतली आणि आता मी तुमच्याशी बोलणार पण नाहीये. नक्की ठरव बाबा, खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. काय झालं? मी एक छानसं गिफ्ट आणलंय. तू बोलणार नसलीस, कट्टी घेणार नाही नाही, मग आता कट्टी नाही, दाखवा ना गिफ्ट, दाखवा ना. स्केच पेन्स अँड कलर पेन्सिल्स. स्केच पेन्स? मम्मा बघितलं स्केच पेन्स? डॅडी, मला ना तुम्हाला माझी स्केचबुक पण दाखवायचे. तुम्हाला माहितीये माझ्या ड्रॉइंग टीचरना माझं ड्रॉइंग काय आवडलंय. आता शाळेत आली आहेस ना, पहिले वर जा, कपडे बदल आणि तुझ्यासाठी नाश्ता ठेवला तो खा. ओके, पण बाबा आज तुम्ही कुठेही जायचं नाहीये, नाही तर मी पुन्हा तुमच्याशी कट्टी घेणार. अगं बेटा, मला आत्ताच इनफॅक्ट थोडंसं काम आहे. नाही, मी तुमच्याशी बोलणार नाही. विदुला, बरं, तू एक काम कर. तू छानपैकी फ्रेश हो, नाश्ता कर, मग आपण बोलू. ओके, पण तुम्ही कुठेही जायचं नाहीये. ओके ओके. मी तुला नकोय का? जीवा, जीवा, काय रे, काय झालं? अरे बोल ना, काय झालं? काही नाही झालं. तुला कुणी काही बोललं का? मला कुणी काय बोललं तर काही वाटत नाही, पण सागर बाबा
काय बोलला सागर तुला? मी काय कमी केलंय शालिनी वहिनी सागर बाबासाठी आजपर्यंत? जीवा, तू लहानपणापासून ओळखतोस ना सागरला. अरे बोलला असेल रागाच्या भरात काहीतरी. शालिनी वहिनी, माझ्यावर विश्वास ठेवा. नक्की काहीतरी गडबड आहे. हे बघ, तू आधी शांत हो आणि नेमकं काय झालं मला सांग बघू. काय झालं ते नाही सांगता येत मला, पण मी सागर बाबा माझ्यावर चिडत नाही असंही नाहीये. दिवसातनं 2-3दा तरी रागवते, पण आता त्यांचं वागणंच बदललंय एकदम. स्वतःशीच झुरत असते ते मनातल्या मनात. शालिनी वहिनी, नक्की काहीतरी मोठी गडबड आहे. सगळ्या गोष्टी मला सांगत असते सागर बाबा, पण आता श्याम माझ्याशी काही बोलत नाही. माझा अपमान याच्या आधी कधी केला नव्हता त्यांनी. शालिनी वहिनी, तुम्ही सागर बाबाशी एकदा बोलून घ्या. मला काहीतरी गडबड दिसते. आता एकमेकांवर आरोप करून आपण काय मिळवणार आहोत? आरोप करायला मी सुरुवात केली नाही सागर. ठीक आहे, माझं चुकलं बस. आता ते एसीपी ना हँडल कसं करायचं ते सांग. अरे मी काय उत्तर देणार यार, काय सांगू मी? ठीक आहे, रिलॅक्स. सागर, अरे काय रे, काय झालं? तुमचे चेहरे असे घाबरल्यासारखे काय? नाही आई, असं काय नाही. काय नाही? तुझ्या चेहऱ्यावरनच कळते तुला केवढं टेन्शन आहे म्हणून. नाही काकू, त्याचं काय आहे ना, कॉलेजला आजकाल कमी येतो ना सागर, त्यामुळे. आणि सागर, तू त्या जीवाला काय बोललास? हेच काकू, काय झालं ना, या विषयावरूनच आमचं भांडण सुरू होतं. तेवढ्यात जीवामध्ये आला आणि झालं काही नाही. सागर रागाच्या भरात त्याला काहीतरी बोलला तर तो. सागर, हा विजय जे काही सांगतोय ते खरंय? इनफॅक्ट मीच तुम्हाला रिक्वेस्ट करणार होतो की याला जरा समजावा ना. अरे ही मित्रमंडळी एवढं म्हणतात तर जात जा ना संध्याकाळचा, तुलाही बरं वाटेल. आणि विजय, तसाच जाऊ नकोस, काहीतरी खाऊन जा. हो. अजून कोणाकोणाशी काय काय खोटं बोलावं लागणार आहे काय माहिती. रिलॅक्स या, सगळं ठीक होईल. हे बरोबर नाही आहे यार. आत्या, सोसायटीचा पिऊन आत्ताच ही नोटीस घेऊन आलाय. तुम्ही दोघं करा जॉईन. एक नवीन क्लब फॉर्म होतोय. अरे वा, मग तुला का नको? लाफिंग क्लब आहे. मला कशाला हवाय? काय एक एक कल्पना असतात ना माणसाच्या स्वतःविषयी. आम्हाला कशाला, तुलाच जास्त गरज आहे त्याची. हे बघ, मला गरज असली ना तरी मी जॉईन करणार नाही. तू वेळ बघितलीस का? 6:30 ते 7:30 इतक्या लवकर उठणार आहे मी. आणि सकाळी सकाळी डोळे उघडत नाही तोवर हसायचं, तेही जबरदस्ती. मग ते चेष्टा करू नकोस. अशा क्लब्सचे चांगले रिझल्ट्स असतात. पप्पांना सांगायला हवं तुझ्या जायला, नाहीतरी सध्या त्याचं जे काही रुटीन चाललंय त्याची काळजीच वाटते मला. खरं तर त्यांनी ऑफिसला जायला हवं. अगं ते कामात असले ना की खुश असतात, म्हणजे आधी तरी असायचे. मला बोलण्यासाठी सुद्धा पकडावा लागायचा त्यांना. हो, कारण त्यावेळेला त्याला जाणवायचं की तू खुश आहेस, तुझं आयुष्य छान एन्जॉय करतेस. आत्या, माहितीये, मी लहान असताना त्यांच्या कुशीत झोपायची.
सकाळी ते उठले की डोळे मिटूनच मला जबरदस्ती उठवायचे. शेवटी वैतागून मीही उठायची. मग ते माझी पापी घ्यायचे आणि मगच ऑफिससाठी आवरायला लागायचे. म्हणायचे की सकाळी उठलो ना की पहिली मुक्ता हवी समोर. आठवतंय ना, वहिनी इतकी रागवायची त्याला तुला झोपेतून उठवल्याबद्दल. पण हा म्हणायचा, ही पोर शक्ती देते मला तिच्या डोळ्यातून. आता दिवसभर कामाचा थकवा जाणवायचा नाही. आत्या, मी उद्यापासून कॉलेजला जाऊ? मुक्ती, मला एक कळत नाहीये, इतके दिवस सगळं सुरळीत चाललं होतं, मग अचानक हे प्रश्न आले कुठून? या प्रश्नांना आपणच जन्माला घातलंय पद्माकर. आजपर्यंत मी तुझी किंवा विदुलाची जबाबदारी नाकारली आहे का? जबाबदारी कधी स्वीकारली आहेस आजपर्यंत? तुला काय म्हणायचं? काय म्हणायचंय काय तुला? सांग ना. राहायला घर दिलं आणि महिन्याकाठी पैसे दिले तर सगळ्या जबाबदाऱ्या संपतात? अरे मग आणखीन काय करायला हवं होतं मी? आणखीन काय करायला काय हवं होतं? सांग ना. पद्माकर, तसं बघायला गेलं तर शालिनीत आणि माझ्यात काहीच फरक नाही. कारण आम्ही दोघींनीही तुझा संसार उभा केला. हो, पण मी ते मान्य करतोय ना. तू फक्त मान्य करून काय होणार आहे पद्माकर? तू असं कोड्यात का बोलतेस? मी स्वतःच एका विचित्र अशा कोड्यात अडकलेली आहे. मला माहितीये पद्माकर, मी तुझ्याशी कितीही प्रामाणिक राहिले तरी समाजात मला तुझ्या बायकोचा मान कधीच मिळणार नाही. माझी त्याबद्दल काहीही तक्रार नाहीये. कारण जेव्हा मी तुझ्यावर प्रेम केलं तेव्हा मला माहिती होतं की तुझं लग्न झालंय आणि तूही ही गोष्ट माझ्यापासून कधी लपवून ठेवली नव्हतीस. पण विदुलाचं काय? उत्तर द्यायची घाई करू नकोस पद्माकर. या प्रश्नांची उत्तरं एवढी सोपी नसतात. नीट विचार कर आणि मग मला सांग. जीवा, तू तरी रागू नकोस ना माझ्यावर. आम्ही कशाला रागवतोय? आम्ही नोकर माणसं. मालकांवर रागवायचा अधिकार तरी असतो का आम्हाला? मी तुला कधी नोकर समजलोय? मग तू काम सागर मी बाव खूप चुका घडल्या.
मला सगळ्यांना कधीच सुटका मिळणार नाहीये. कधीच सुटका मिळणार नाहीये मला. सागर बाबा तुम्ही ओ गॉड किती काम करायला लावता तिला. मम्मा मी झोपायला जाते. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट बेटा. थँक्यू. मी घेत. अरुणराव, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण मला वाटतं थोडासा विचार करायला हवा, नाही का? दिवाकर कमॉन, आता काय विचार करायचा आहे? नाही मेघना वहिनी, प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही दिवाकर साहेबांना कुठच्याही गोष्टीसाठी सक्ती करू नका. कारण एखादी गोष्ट त्यांच्या मनाला पूर्णपणे पटणारी नसेल तर मग पुढे जाण्यात काही मजा नाही येणार. नाही अरुणराव, तुम्ही म्हणताय त्याला माझा विरोध आहे अशातला भाग नाही. नाही तरी पण मला वाटतं दिवाकर साहेब, तुमचा मित्र म्हणून सांगतो, जे काही करायचं असेल ते फार वेगानं करावं लागणार आहे. कारण दिवस काही फारसे चांगले नाही आहेत. आणि तुम्ही तर माझ्यापेक्षा अनुभवी आहात. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की तुमच्या कंपनीत सुद्धा अशी काही माणसं आहेत जी तुमच्या कंपनीवर डोळा ठेवून असतील. अरुणराव, त्या माणसांची नावं तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही. ती नावं तर तुम्हालाही माहितीच आहेत. हां, एक तर ते गोवर्धन आणि दुसरे. बोलू नका वहिनी, बोलू नका. भिंतीलाही कान असतात. मेघना, मग असं असेल तर तुम्हालाही सावध राहायला हवं. म्हणजे आम्ही आहोतच तुमच्या बरोबर, पण एकदा वेळ निघून गेले की मग अरुणही काही करू शकणार नाही. नाही अरुणराव, मला तुमचं मान्य आहे. मला तुमची मदत लागेल. दिवाकर साहेब, आता आपण मित्र झालोय. आता तुम्ही फक्त या मित्रावर विश्वास ठेवा. बाकी सगळं आम्ही करतो. काय? डन.